दोन्ही ऑफिशियल पंच तयार आहेत. त्यामध्ये प्रवीण विशे भावड्या सर आणि त्यांच्या जोडीला योगराज बुटेरे सर आपल्याला पाहायला मिळतील. स्कोररच्या भूमिकेत आमचे मित्र स्वप्नील गांगड सर आहेत. तदनंतर 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स आमचे दोन्ही कॅमेरामन तदनंतर ऑपरेटर हर्षल टोपले त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. अशोक बांगर पहिला चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. पंचांचा अवांतरचा इशारा. 10 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल पडला. तुमच्याकडे 20 मिनिटाचा वेळ आहे 4 षटकं टाकण्यासाठी. अशोक बांगर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. सचिन ऑन स्ट्राईक. शपल झाले. फटका अतिशय दमदार आहे. स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कानोळ ए साठी पहिला चौकार सचिनच्या बॅटमधून. मिळाला. अशोक यांच्यावर आक्रमण करत असताना सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले. फटका इथे देखील दमदार आहे. बॅक टू बॅक हा दुसरा वार सचिनच्या बॅटमधून चौकार. चौकार हॅट्रिक आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेत आलेलीच नाहीये. ती चौकार हॅट्रिक येते का सचिन यांच्या बॅटमधून ते पाहायचं. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका. बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. जयदादा धस यांचं शुभागमन होताना पाहायला मिळतं. या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत. थोडे आता बसतील. बसल्यानंतर त्यांचा विशेष सन्मान होईल. कारण या क्रीडा स्पर्धेसाठी आणि अनेक क्रीडा स्पर्धेसाठी विशेष योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणून जयदादा धस यांची ओळख आहे. खूप चांगले स्पॉन्सर देखील आहेत. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा संघ सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. मोहपाडावर त्यांचं विशेष प्रेम आहे. ते सातत्याने मोहपाडा संघाला स्पॉन्सरशिप करत असतात. गोलंदाज तयार. अशोक यांचा बॉल. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहतील. अजून एक चेंडू सीमारेषा ओलांडेल. चौकार. नीलच्या बॅटमधून हा चौकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 14 या धावफलकावर. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. फटका चांगला. तिथे एक सिंगल या बॉलवर देखील येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कानोळ ए संघ मैदानामध्ये टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करतोय. आणि कॅप्टनने हे सांगितलं की टॉस कुणाच्या हातामध्ये नसतो. टॉस जरी आम्ही पराभूत झालो मैदानामध्ये लढण्याची आम्ही ताकद ठेवतो. आणि सध्याच्या घडीला तेच चित्र पाहायला मिळतं. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक. विकेट आली अशोक बांगर यांच्या नावावर. प्रदीपजी बांगर साहेब ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीनं 100 रुपीजचं कॅश प्राइज असेल अशोक बांगर यांना. फलंदाज बा रोहित आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. रोहित नावाची छाप आहे या टीम मध्ये. रोहित साबळे तदनंतर रोहित भोईर ते आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर विस्फोटक फलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता अमोल. पहिल्या षटकामध्ये खेळ चांगला राहिला ज्यामध्ये विकेटही आली आहे. 15 धावा ज्या मात्र बनवल्यात.
गोलंदाज तयार आहेत. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 15 पाहायला मिळतील. रोहित गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉसला सोडेल तो सचिन. कुठला? सचिनच्या पाठमधून सनीलच्या बाडमधून हा लाजवाब फटका. नो बॉल प्लस इथे चौका. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेस बॉल हरवेल त्यावेळेस नवीन. ओ इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला परंतु फ्री हिट आहे. तिथे सनीलला जीवनदान मिळेल. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल 21. 21 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. संघामध्ये जर दिलीप बांगरची जागा बनत नसेल तर किती ताकदवर संघ आहे ती आपल्याला पाहिजे. जे हनुमान भुवन सातत्याने खूप मोठे पाठीराखे राहिलेत बळीराम बांगर या टीमचे. ते देखील आहेत पाठीचे काना आहेत. खास करून भुवन संघ वेळेमध्ये येण्यासाठी माहिर आहे. आज वेळेमध्ये आलेत हे सर्वात महत्वाचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहतात धावपलकावर धावसंख्या 21. 1-21 धावा. रोहितचा बॉल फुलटॉस. चांगला फटका. गॅप मधून चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर मैदानामध्ये आला अमोल. त्याच्या पाठमधून हा चौका. दोषी घेत आहे. एकच वादा बंटी दादा यांच्या वतीनं प्रत्येक चौकार षटकारासाठी कानोल टीमला 100 रुपीजचं कॅश प्राइज आहे. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला. अमोलला मिळेल जीवनदान. 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 27 या धावपलकावर. 10 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल पडला. हे सर्वात महत्वाचं. 27 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर रोहित भोईर यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी करण्यासाठी ते तयार आहेत. रोहितचा बॉल खोलवर दर्जाचा चांगला फटका तिथे खेळलाय. रोहित चालेत बॉलवर. रोहित साबळे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय परंतु नाही रोखू शकणार 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली आहे. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ ए संघ 29 धावा आहेत. पॉवर प्ले मध्ये त्यांची पॉवरफुल फलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. ज्या प्रकारचं आयोजन आहे त्या प्रकारची फलंदाजी सध्याच्या घडीला. जय हनुमान तोंडली चषक 20-25 या क्रीडा स्पर्धेचा थरार. फुलटॉस 30 सर्कलला पाल केलं. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं तिथे 4 धावा आहेत. खराब क्षेत्ररक्षण. कॅप्टन कडून चुका. इथे येतोय चौकार. जे चालू आहे स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ ए टीमची. चौकार. संघाची धावसंख्या धावपलकावर 33. 33 धावा. अमोल 4 चेंडू 12. 300चा अमोलचा स्ट्राईक रेट. तुफान फलंदाजी सध्याच्या घडीला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका पाहायला मिळेल. आता क्षेत्ररक्षक आलेत भावेश. या बॉलवर येईल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 34 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1. संधी डीजेला.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये चांगली फलंदाजी राहिली. अमोलने आतापर्यंत 5 चेंडू फेस केले, 13 धावा बनवल्यात. 4 बॉल फेस केलेत ते सनीलने, त्याने धावा बनवल्यात 9. स्ट्रायकरींवर अमोल आहेत, तर गोलंदाजी मार्कवर रोहित साबळे यांना आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. 34 धावा धावपलकावर. पहिलाच बॉल, पंचांकडे खूप मोठं अपील आहे, पंचांचा मात्र नकार आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू इथे हाताळला. ही ताकद राहिली रोहित साबळे. कित्येक क्रीडा स्पर्धा त्याने गाजवल्यात आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जीवावर. दर्जेदार ऑलराऊंडर आहेत रोहित भोईर, तदनंतर रोहित साबळे, अक्षय गायकवाड या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ आहे. गोलंदाज तयार आहेत. रोहितचा बॉल अमोलच्या बॅटमधून आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एकदा वाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 35, लॉस ऑफ 1. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करतात. आतापर्यंत भरपूर चांगलं प्रदर्शन जे मात्र पाहायला मिळतं. मेजर कल्पेशजी पष्टे यांचं व्यासपीठावर शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. जयदादा आपण या 2 मिनिटं. इथे आलेल्या प्रत्येकच मान्यवराचा विशेष सन्मान जो मात्र आम्ही करत असतो. खास करून या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान आहे आणि ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत. जयदादा धस, सचिन कालेकर, जयदादा धस प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सार्थक बीट्स, लोकगीते व कोळगीतांचा धम्माल नजराना त्याचे सर्व आहेत. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य जे मात्र राहिलं. आपण प्रदीप दादा यांच्या शुभ हस्ते जयदादा धस यांचा विशेष सन्मान जो मात्र करतो. आयोजक कमिटीवर तर विशेष प्रेम त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. जयदादा धस यांचं त्यांचा विशेष सन्मान. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, टक्कस आवाज, चेंडू सीमा पार, षटकार. दादा संपर्क साधा, षटकार आलाय. संघाची धावसंख्या 41, 41. धावा धावपलकावर. तुफान फलंदाजी मैदानाच्या आत. इथे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय, तिथे येईल क्षेत्ररक्षक. एक सिंगल. संघाची धावसंख्या 42. जयदादा धस असं व्यक्तिमत्व आहे, जिथे जिथे क्रीडा स्पर्धा समालोचनासाठी गेल्यानंतर प्रत्येक वेळेसच समालोचकांवर देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिकांची उधळण करणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून ज्यांची ओळख, क्रिकेटवर नितांत प्रेम सातत्याने पाहायला मिळतं. 42 धावा आहेत. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट टू गो. इथे देखील पुन्हा एकदा फटका प्रतिमे. अमोलची बॅटिंग चांगली होताना पाहायला मिळते. सनीलचं 7 आणि सातत्यानं भुवनचं क्षेत्ररक्षण खराब. चौकार.
मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोली आणि जय मल्हार मानिवली आपण रिपोर्टिंग करायचंय. पहिलाच बॉल अजयचा, बॅक टू बॉलर, फटका दमदार, चेंडू सीमा रेषेच्या जवळपास, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालं. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळे 48 ऑन द बोर्ड. 48 धावा. 7 चेंडू खेळलेत, सॉरी 8 चेंडू, 18 धावा आहेत. 8 बॉल मध्ये 18. दोघांचा स्ट्राईक रेट सेम आहे. सनील इथे टाकलेला हा चेंडू, बॅटची चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ ए संघाचं अर्धशतक धावफलकावर कंप्लीट. 52 ऑन द बोर्ड. सचिनजी पष्टे, रमेशदादा कडव उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. फुलटॉस सनीलचा हा बेधुंद फटका, तिथे क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमा पार, षटकार. फार मोठा विचार करावा लागेल क्षेत्ररक्षणावर टीम जय हनुमान भुवनला. आतापर्यंत सातत्यानं चुका होत आहेत. धावफलक 58 या धावफलकावर. अजयचा बॉल, पंचांकडे खूप मोठा अपील आहे. तिथे चेंडू क्षेत्ररक्षकाला दिसूच शकला नव्हता. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला. लेग बाईटचा इशारा आला पंचांचा. एक सिंगल जी मात्र पाहायला मिळेल. नितीनदादा पुंजारा हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावसंख्या स्वप्नील 59. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये जारी. 10:04 पहिला बॉल पडला, हे तितकंच महत्वाचं. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. अजय समोर अमोल. फुलटॉसला फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने पंचांनीच घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी. चौकार येताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 63. या स्पर्धेचा उच्चांक होतो का ते देखील पाहायचं. 71 धावा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बनवलेल्या आहेत टीमने. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल. 64 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस, अमोलचा फटका, इथे देखील क्षेत्ररक्षक आलेत. त्यांच्या फार दूरवरती चेंडू राहिला. हा चौकार. त्याच्याकडे 68 कमलाकरजी विषय मी यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण काही शुभ सन्मान करतो. रमेशदादा कडव जे मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. कमलाकरजी विषय यांच्या शुभ हस्ते रमेशदादा कडव यांचा शुभ सन्मान. तदनंतर शुभ सन्मान आपण करतोय सचिनजी स्पष्टे यांचा शुभ सन्मान जो मात्र आपण करतोय. सचिन दादा स्पष्टे यांचा शुभ सन्मान.
पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, संघाची धावसंख्या 70 या धावफलकावर. तदनंतर प्रथमेश देसले यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. प्रथमेश देसले यांचा शुभ सन्मान. आणि तदनंतर नितीनजी पुंजारा यांचाही विशेष सन्मान जो मात्र केला जातो. 17 ऑन द बोर्ड आणि सनीलच्या पाठमधून आक्रमण. तिथे चांगला झेल पकडलाय फलंदाज सनील बाग. सौरभची कामगिरी देखील फार महत्वाची राहील. त्याचा खेळ कशा प्रकारे होतोय ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. रोहित साबळे 14 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. रोहितचा बॉल पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 71. 2 फलंदाज बाद आहेत. 2 बाद 71. 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडवर फलंदाज अमोल ज्याने 10 बॉलमध्ये 26 धावा बनवलेल्या आहेत. प्रत्येक चौकारा आणि षटकारासाठी बंटीदादा भोईर यांच्या वतीने 100 रुपयाचं प्राइज आहे. रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ बीला कानोळ ए ला फटका दमदार आणि इथेही चेंडू सीमा पार. 8 मधून चौकार. चौकाराला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 75. 75 धावा. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. श्वान देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत फेरी मारत असताना. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. भरपूर चांगलं क्रिकेट स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ ए संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्पेशली अमोल चांगली फलंदाजी करतोय. सनीलची फलंदाजी चांगली राहिली. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे पुन्हा एकदा अपील. एक सिंगल आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. एक सिंगल आली. 76 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3. करण आलेत आता मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर रोहित. रोहितचा बॉल शॉर्ट ऑन जॅम. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे शेवटच्या बॉलवर देखील 1 धाव आणि 1 रन आउट. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे ती आता येते. सर्वात जास्त कुणी आतापर्यंत चालवले असेल स्पोर्ट्स सायकल? गणेशने चालवले आणि गणेशच्या नावावरती जाते का ते पाहायचं आज. त्यावर सर्वांचं लक्ष. चला टॉस साठी यानंतर होणारा सामना मानिवली आणि काचकोली. जय मल्हार मानिवली अर्थात मला वाटतं ज्ञानेश्वर कडव इन ऍक्शन आणि काचकोली संघ दुसऱ्या बाजूला असेल. चला दोन्ही टीम टॉस साठी.
जय मल्हार मानिवली टीमचा कर्णधार टॉस साठी चला आणि दुसऱ्या बाजूला काचकोली टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. नाणेफेक चे मात्र आपण करणार आहोत. मंगलमूर्ती स्पोर्ट क्लब काचकोली आणि जय मल्हार स्पोर्ट क्लब मानिवली यानंतर होणारी लढत. चला कॅप्टन आलेत का मानिवलीचे? काचकोलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. जर टॉस साठी कॅप्टन आला नाही तर टॉस विन समोरच्या टीमला दिलं जाईल. मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोलीचे कॅप्टन इथे येऊन थांबा तुम्ही. जो आयोजक कमिटीचा नियम आहे टॉस साठी चला जय मल्हार स्पोर्ट क्लब. जय मल्हार स्पोर्ट क्लब. चला सर थोडस फास्ट. टॉस आपण करणार आहोत. निलेश दादा कोणाच्या शुभ असते टॉस? कमलाकर दादा विषय यांना विनंती करतो या आपण. कमलाकरजी विषय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मानिवली जय मल्हार मानिवली इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या विरुद्ध काचकोली. चला आलेत का कॅप्टन? ओके कॅप्टन आलेले आहेत या. टॉस आपण करतोय. कोण करतोय कॉल? ओके टॉस तुम्ही जिंकलाय. समोर जय मल्हार मानिवली संघ आहे. काय निर्णय असेल? मंगलमूर्ती स्पोर्ट क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस काचकोलीने जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रोहित भोईर आणि अक्षय गायकवाड ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. लक्ष जर आपण पाहिलं 78 धावांचं. सर्वाधिक धावा बनवल्यात आणि त्या सर्वाधिक धावांचा पाठलाग आता होतोय का ते आपल्याला पाहायचं. जय हनुमान. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला पहिल्याच षटकामध्ये सुधीर आहेत. स्ट्रायकर एंडवर अक्षय गायकवाड. 78 धावांचा पाठलाग करत असताना भुवन टीमला सुरुवात जबरदस्त करणं गरजेचं. पहिल्या 2 षटकात सुधीर. पहिलाच बॉल अक्षय गायकवाडच्या बॅटमधून फटका चांगला. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण.
दोन धावांच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल भुवन टीमचं. 2 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. लक्ष मोठं आहे, त्याचं पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केलं जातं ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा थरार चौथ्या दिवसामध्ये आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे एष्टी रक्षण थोडंसं खराब आहे, बॅकअप चांगला आहे. 22च्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 3 या धावफलकावर. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 3 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत सुधीरला, समोर रोहित भोईर. इथे टाकलेला बॉल रोहितच्या पाठमधून, फटका चांगला, एक टप्पा खात, चेंडू सीमा पार, चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 7 या धावपलकावर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावपलकावर आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. हळूहळू आता प्रत्येकच खेळाडू, खास करून जे हनुमान तोंडलीचे येत आहेत, त्यांना स्पॉन्सरशिप केलेले आहेत हनु सोनवळे आणि चेतन विषय यांनी, त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचंय आज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल रोहित हिटमॅन सध्याच्या घडीला आक्रमण करतोय, चौकार. त्याची कामगिरी फार महत्वाची राहील. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार आहेत आणि इथे सुधीरने प्रत्युत्तर दिलंय. त्रिफळा बाद. फलंदाज रोहित बाद. खास करून
4 बॉलवर वर्चस्व भुवनचं, परंतु शेवटच्या 2 बॉलवर संघाला धीर दिलाय सुधीरने. चांगली गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली, खास करून आज यजमान संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जय हनुमान तोंडली आणि त्या संघाचे पुरस्कर्ते खास करून किसनजी चिखलेत, प्रवीण पडवळ, हनुमंत सोनवळे, चेतन विशे, मयूर विशे, राहुल बांगर. एवढे स्पॉन्सर असल्यानंतर टीमला काही टेन्शनच नाही. 6 स्पॉन्सर आहेत टीमचे. मला वाटतं आता प्रत्येक षटकाराला 500, प्रत्येक चौकाराला 200, विकेटला 500. पद्माकरजी पडवळ साहेब उपस्थित होतात. महाराष्ट्र पोलीस आणि विद्यमान सरपंच आहेत किसनजी चिखले साहेब आहेत. त्यांनाही विनंती, आपण या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. षटकार चौकार लागल्यानंतर पारितोषिकांची खूप मोठी उधळण होईल. जय हनुमान तोंडलीवर धापलकावर धावसंख्या 11 धावा आहेत. फुलटॉस अक्षय गायकवाडच्या बॅटमधून सुंदर फटका, तिथे आहेत करण, ते बनतील दर्शक. चौकार. वाढेल पोहोचेल ते आता 15 या धावपलकावर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अक्षय गायकवाडच्या बॅटमधून. अक्षयला आता डाव सावरावा लागेल, ती ताकद आहे अक्षय गायकवाड मध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 16 या धावपलकावर. भुवन त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये कानोळ ए हा संघ मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. प्रकाशला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर रेनवर फलंदाज सध्याच्या घडीला भावेश आहेत. कॅप्टन नॉक. आता भावेशला इथून पुढे खेळावं लागेल. 2 महत्वाच्या विकेट एकाच ओव्हरमध्ये सुधीरने मिळवल्यात. त्यानंतर आता प्रकाश यांच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे. भरपूर चांगला गोलंदाज आहे प्रकाश. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. स्ट्रायकर रेनवर फलंदाज सध्याच्या घडीला भावेश. 16 धावा धावपलकावर. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय अमोल. गोलंदाज तयार. ओ चांगला चेंडू. पंचांकडे खूप मोठं अपील प्रकाश यासाठी जाणला जातो. डावकरी आताचा गोलंदाज आहे. लेन त्याची ताकद राहिली. सातत्याने भरपूर चांगलं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे आपल्या कानोळ संघासाठी, मुरबाडसाठी. अनेक वेळा प्रवीण भाऊ पडवळ हे देखील उपस्थित होत आहेत. दादांना विनंती, आपण या व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक आहेत. हलक्या हाताने चेंडू ढकलला. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. भुवन जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. लक्ष भरपूरच मोठं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि ती क्षमता एकी गायकवाड अर्थात अक्षय गायकवाड या फलंदाजाकडे. परंतु दुसऱ्या बाजूला तितकाच ताकदवर गोलंदाज प्रकाश पिके. पिकेचा बॉल लाईन तिथे थोडीशी खराब आहे. ज्या गोष्टीसाठी तो ओळखला जातो त्याच्या लेनसाठी, त्याच्या लाईनसाठी इथे थोडेसे चुका होत आहेत. वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाच्या धावसंख्या वाढेल, पोहोचेल ते आता 18 या धावपलकावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 2 बॉलवर 2 मोठे फटके आवश्यक आहेत. भुवनला ती क्षमता ठेवतो अक्षय गायकवाड सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. माची गोल्डन विकेट कॅरी केली प्रकाशने. फलंदाज अक्षय गायकवाडचा खेळ समाप्त. बॅटर किशोर. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
चांगली गोलंदाजी प्रकाश या खेळाडूची महत्वाची विकेट त्याने मिळवून दिली. सुधीरने पहिल्या षटकामध्ये 2 हदरे दिलेत. प्रकाशने या षटकामध्ये विकेट मिळवली आणि स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ एचा दबदबा या मॅचवर. इथे टाकलेला हा चेंडू फारच खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 19 या धावफलकावर. 19 धाव आहेत धावफलकावर. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका. आउटफील्ड. नशीब देखील फार महत्वाचं असतं. मेहनत आणि नशीब याचं मिलन झाल्यानंतर संघ दर्जेदार कामगिरी करत असतो. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 20. भुवन शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 58 धावा. डीजे अनिकेत. सचिन वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. 58 ची आवश्यकता. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला सचिन यांना पाहतो. इथे टाकलेला बॉल लेट कट खेळले. चांगला फटका. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. वॉट अ फिल्डिंग. 3 धावा इथे पळून पूर्ण होतील. चौथ्याही धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु नकार दिला तो भावेशने, कॅप्टनने. 3 धावा येतील या बॉलवर. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 23 या धावफलकावर. लक्ष भरपूर मोठे. आता 55 बनवायच्यात. 17 चेंडू शिल्लक. 17 बॉल आणि 55 धावा. हे लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कोण कुणावर हवी ठरतं ते आपल्याला पाहायचं या मॅच मध्ये. कॅप्टन सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. इथे टाकलेला बॉल बिग हिट केला. उंच हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवला. भावेशने सांगितलं की आमचे सर्वच खेळाडू फॉर्म मध्ये आहेत, परंतु खेळत असताना तुमच्या फॉर्म पेक्षा मेरिट नुसार क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतं. आणि सध्याच्या घडीला 2 धावा याही बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. 16 चेंडू 53. 16-53 हे समीकरण. सचिनचं हे षटक फार निर्णायक राहील. भावेशच्या बॅटमधून कमीत कमी या षटकामध्ये 2 ते 3 षटकार आवश्यक आहेत. ती क्षमता ठेवतोय भावेश. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव. 1च्या जास्त काहीच नाही. 15 चेंडू 52. 15-52 समीकरण. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये सचिन कडून. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय टीम भुवनला. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा किशोरच्या बॅटमधून सिंगल साठी हा फटका खेळलाय. 14 चेंडू 51 हे समीकरण. 14 बॉल आणि 51 धावा. लक्ष भरपूर मोठं सेट केलंय, खास करून स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ ए संघाने. तितकीच चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होती प्रत्येक गोलंदाजाची. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळते का ते पाहायचं होतं, परंतु कॅच ड्रॉप. विकेट घेता घेता राहिलाय सचिन. कॅच ड्रॉप. एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल ती आता 28-50 बनवायच्या. 13 बॉल 13-50 हे समीकरण. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत.
इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, फटका चांगला सजवला, चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आहे, तोपर्यंत 2 धावा. 12 चेंडू 48 ची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी टीम भुवनला 30 बनवल्यात. खास क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं तुकारामजी कडव साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. 16 मिनिटं घेतलेत 3 षटकांसाठी. अमोल 16 मिनिटं घेतलेत 3 षटकांसाठी. एक षटक 4 मिनिटांमध्ये टाकणं फार गरजेचं राहील, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये लावावं लागेल. 12-48 हे समीकरण आहे मॅच जिंकण्यासाठी टीम भुवनला. यानंतर होणारी लढत ज्ञानेश्वर कडव इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. मुरबाड टेनिस क्रिकेट सातत्यानं ज्या खेळाडूने गाजवलं, तो आज आपल्या घरच्या संघासाठी त्यांची कामगिरी कशी होती तेही पाहायचं आपल्याला. जयेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. चला लवकरात लवकर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत. थोडासा काहीसा कानमंत्र रोहित कडून दिला जातोय. तो मैदानामध्ये रोहित भोईर, रोहित साबळे, गायकवाड यांना थांबणं आवश्यक होतं. रोहित भोईर बाद झाल्यानंतर मोठा फटका खेळणं गरजेचं होतं का, याचाही विचार रोहित साबळेला करावा लागेल. त्यानंतर अक्षय गायकवाडला मोठे फटके खेळणं तिथं अनिवार्यच होतं. मोठा फटका खेळण्याच्या नादात टॉपेज लागला आणि ते मात्र बाद होताना पाहायला मिळाले. किरण साबळे यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. 12 चेंडूत 5 षटकार जर खेळले भावेशने तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे किरण साबळे यांच्या वतीनं. किरणदादा साबळे, अंकुजी बांगर यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 11 चेंडू 48. 8 षटकार आता खेळावे लागतील मॅच जिंकण्यासाठी भुवनला. भुवन संघ अडचणींचा सामना करतोय. खूप मोठा सपोर्ट स्टाफ असणारा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे भुवन. इथे टाकलेला हा चेंडू भावेच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. एक सिंगल आली. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 10 आणि धावा बनवायच्या 47. म्हणजे प्रत्येक बॉलवर जरी चौकार मारला तरी इथून पुढे ते जिंकत नाहीयेत. आता षटकार इथून पुढे खेळावे लागतील. 10 चेंडूत 8. किशोर ऑन स्ट्राइक. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा प्रतिम चेंडू आहे. अमोलकडून थोडेसे चुका घडतायत जरूर, परंतु चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे 9 चेंडू 47. 9 चेंडू 47. आव्हान थोडस अवघड होत चाललं, थोडस नाही तर भरपूर. अजून एक चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल या बॉलवर. 8 बॉल 46. 8 चेंडू आणि 46. यानंतर होणारी लढत मानेवली वर्सेस काचकोली आणि तिसऱ्या सामन्यात यजमान संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल. तयारी आता सुरू झाली आहे. गणेश कुणालची बॅटिंग साठी कुणाला पाठवलं जातं ते पाहायचं. इथे मोठा फटका आलाय. देर आहे, दुरुस्त आहे. भावेच्या बॅटमधून सिक्सर. सात बॉल आणि 40. एक षटकाराला अजून 4 षटकार खेळत असेल 7 बॉल मध्ये तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाचा सामना. इथे बिग हिट, उंच फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप आणि फक्त एकच धाव. 6 चेंडू शिल्लक बनवायच्यात आता 39. विलाजी कडव हे देखील उपस्थित होत आहेत.
त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. नामदेव दादा इन ऍक्शन आहेत का? वाह, मजा येईल आज. धापलकावर धावसंख्या 39. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाची लढत आणि 6 बॉल 39. महत्वाचा सामना, महत्वाची लढत आणि पहिल्या सामन्यात स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ ए संघाचं वर्चस्व पाहायला मिळतं. चुका घडल्या, क्षेत्ररक्षण सातत्याने खराब झालं भुवनचं, त्यामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं राहील. गोलंदाज तयार आहेत. फुलटॉस जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाच बॉल आणि 33. पाच चेंडू आणि 33 धावा. प्रकाश आलेत गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू 33 हे समीकरण. 2 तर आलेत, अजून 3 आले तर किरणदादा साबळे यांच्या वतीनं पारितोषिक आहे 5000च. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका जो मात्र सजवलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल ची मात्र पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 46. 4 चेंडू 32. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तानाजी आगिवले हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेत तिथे रनआउटची संधी. प्रयत्न चांगले आहेत अमोलचे. 31 बनवायच्या. 3 बॉल. 3 बॉल आणि 31 धावा. भुवन टीमला विजयासाठी आवश्यक. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. दोन बॉल आणि 31 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. सुंदर चेंडू. डॉट. शेवटचा बॉल शिल्लक या मॅच मधील आणि या मॅच मध्ये एकतर्फी वर्चस्व स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ ए संघाच. लास्ट टू गो. प्रकाश. पीकेचा बॉल. फुल टॉस. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर झेल झाला आणि हा सामना इथे जिंकलाय टीम स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ संघाने. अभिनंदन. तर यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. आणि खास करून प्रदीपदादा बांगर यांच्या वतीने आपल्यासाठी 1 विकेटसाठी 100 रुपयाचं प्राइज देखील. अशोक भाऊशेठ वाघ पॉवर शेट बैलाचे मालक आहेत. अशोकदादा बांगर यांचा विशेष सन्मान सुमात्र आपण करतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. चला, मॅन ऑफ द मॅच तुकारामदादा कडव यांच्या शुभ हस्ते आपण अशोकदादा बांगर यांचा विशेष सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू 31 धावा. ज्याचं यष्टीरक्षण जबरदस्त राहिलं असा अमोल. तर तो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अमोल यायचा पण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. वेल प्लेड. हार्ड लक टीम. भुवन